जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर चला आज आपण बघणार आहोत BMC क्लर्क एक्झाम एक्सपेक्टेड कट ऑफ 2024, जे की ओनली महिलांसाठी आहे. तर कट ऑफ किती लागू शकतो आणि महिलांचे कट ऑफ किती लागू शकते याच्यासाठी मला खूप सारे कमेंट आले होते. तर प्लीज करून हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि आपण एक्सपेक्टेड कट ऑफ इतक्या खाली का जाईल त्याचं रिझन बघूया. मुलींचा कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे, तर का जाईल तर व्हिडिओमध्ये आपण बघू. तर फर्स्ट पॉईंट असा आहे, कट ऑफ खाली येण्याचे मुख्य कारणे. तर कारण काय काय आहे ते आपण बघू. फर्स्ट आहे शैक्षणिक पात्रता. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आपण पुढे घेणारच आहोत. शैक्षणिक पात्रता, तर अशा भरपूर मुली आहेत ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले नाहीत, म्हणजे ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले नाहीत त्यांनी हा फॉर्म भरलेला नाही आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि कोणाकोणाला ग्रॅज्युएशन झालेले आणि 45% एक क्रायटेरिया होता त्याच्यात, की 45% अबाव ज्याला मार्क असेल तोच हा फॉर्म भरू शकतो. अशा पण मुली आहेत ज्यांना 45%च्या खाली मार्क आहेत. सेकंड रिझन हा झाला, च्या खाली सुद्धा मार्क आहे, त्या मुलींना फॉर्म भरण्यासाठी पात्र झाल्या नाही. ह्या मुली जे आहेत ह्या फॉर्म भरण्यासाठी पात्र झालेल्या नाहीत. सेकंड मुद्दा असा आहे, इंग्लिश आणि मराठी टायपिंग. खूप मुलींचे ग्रॅज्युएशन झालेले आहेत, मित्रांनो मैत्रिणींनो, पण तरी पण त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे. त्याच्यामुळं त्या मुलीसुद्धा या फॉर्म भरण्यासाठी पात्र नाही आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस आहे. ज्यांच्यामुळे कट ऑफ किती लागू शकतो ते आपण पाहू. फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि ज्या महिला आणि ज्या माझ्या बहिणी हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सपोर्ट करा, एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन आणि अपडेट एकदम देत राहील. जसा अपडेट आली मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत राहील. लिस्ट खाली येण्याचा एक इम्पॉर्टंट पॉईंट हा पण आहे, पेपर. जो पेपर झालेला आहे ते TCSने खूप हार्ड पेपर काढलेला होता, जे की GK अँड मॅथ रिजनिंग खूप मुलांना जमलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं पण कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ओपनसाठी कट ऑफ किती लागू शकतो. ओपन महिला, मी ना जेंट्स म्हणतो आहे ना दुसऱ्यांसाठी, फक्त महिलांसाठी हा व्हिडिओ आहे. तर 146 ते 150पर्यंत. कारण ज्या महिलांना कॅटेगरीमध्ये असतात त्यांना जास्त मार्क पडले ते कुठे येऊन बसतात, ओपनमध्ये. त्यासाठी ओपन थोडंसं वर जाण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आपण ओपन तरी पण 146 150 हा महिलांसाठी कट ऑफ सफिशियंट आहे. कारण मी सांगितलं 2-3 रिझन आणि पेपर पण हार्ड होता. चला तर नेक्स्ट कॅटेगरी बघू. ओबीसीला जागा किती होत्या, 136 जागा होत्या मित्रांनो. आणि त्यांचा कट ऑफ जाऊ शकतो 140 ते 144पर्यंत. तर नेक्स्ट बघू SEBC महिला. ह्या सर्व महिलांचं चालू आहे. नाहीतर कोणी म्हणतील एवढं खाली कट ऑफ कसं येईल. महिलांचा कट ऑफ एवढं खाली येऊ शकतो कारण 3-4 पॉईंट सांगितलं मी. तर चला, जागा किती होत्या, 56 जागा महिलांसाठी. आणि यांचा कट ऑफ येऊ शकतो 136 ते 140 SEBC. त्याच्यानंतर VJA अँड NTBCD यांच्या एकूण सगळ्यांच्या जागा मिळून किती होत्या, 54 जागा येतात. त्यांचा आपण एकत्रित रिझल्ट धरू. 1-2 मार्क इकडं तिकडं होऊ शकतात, ते सांगता येत नाही आहे. तरी पण 130 ते 136 हे मार्क पाहिजे. त्याच्यानंतर SBC किती जागा होत्या, 14 जागा होत्या. त्यांचा रिझल्ट येऊ शकतो 130 ते 136पर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. तर नेक्स्ट SC कॅटेगरी. SCच्या जागा भरपूर होत्या, 43. तर 128 ते 132पर्यंत
कोणी कोणी म्हणतं एवढ्या खाली रिझल्ट येणार नाही, येऊ शकतो. लेडीजचा रिझल्ट एवढ्या खाली येऊ शकतो, कारण खूप मुलींना याच्यात फॉर्म भरता आलेले नाही आणि पेपरची काठिण्यपातळी खूप हार्ड असल्यामुळं इथपर्यंत येऊ शकतो. ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनासुद्धा हे क्वेश्चन जमलेले नाही जी केचे, जे की करंट 2023चं विचारलेलं होतं. आणि BMCवर असे क्वेश्चन डीपमध्ये विचारलेले होते, ते कोणालाच जमलेले नाही. आणि बुद्धिमत्ताचे पण 5 ते 6 क्वेश्चन असे होते, ते पण मैत्रिणीने कोणालाच जमलेले नाही आहे. तर चला नेक्स्ट कॅटेगरी बघू. EWS किती जागा आहे? 56. EWSच्या भरपूर जागा आहे आणि याचं कट ऑफ येऊ शकतो मित्रांनो 120 ते 124. फक्त 60 ते 62 प्रश्न ज्यांचे ओके असेल त्यांचा पण याच्यात रिझल्ट येऊ शकतो. रिझल्ट खूप खाली जाणार आहेत लेडीजसाठी. ST, आपण जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण सपोर्ट भेटेल, आणि लाईक करा. खूप खूप मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मी देत राहील. तर चला STच्या किती जागा होत्या? 45. तर STचा रिझल्ट येऊ शकतो 116 ते 120. तर आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ धरलेला आहे. आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स शीट लवकरच येणार आहे. येत्या 20 तारखेपर्यंत आपली रिस्पॉन्स शीट आन्सर की येणार आहे. तर आपल्याला समजून जाईल कोणाला किती मार्क आहे आणि किती नाही. रिस्पॉन्स शीट आली तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ अपडेट देईल की रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तुम्ही त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा. जशी रिस्पॉन्स शीट येईल मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे कशी डाउनलोड करायची, काय करायचं, काय नाही. ज्यांना माहीत नसेल आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.